नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या सुमारे 543 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेका पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी मंगळवारी होऊ शकली नाही. त्यामुळे आता पुढील सुनावणी 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. पनवेल जिल्हा न्यायालयात विवेक पाटील यांचे वकील राहुल ठाकूर यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर सोमवारी दुपारी सरकारी वकील भोपी यांनी युक्तिवाद सुरू केला. यावेळी न्यायालयात एसीपी मीना जगताप यांच्यासह फिर्यादी तत्कालीन सहकारी संस्थेचे वर्ग 1 चे विशेष लेखापरीक्षक उमेश तुपे उपस्थित होते. न्यायालयाने वेळ संपल्याने पुढील सुनावणी मंगळवारी सुरू ठेवण्यात येईल असे सांगितले होते. मात्र मंगळवारी सुनावणी होऊ शकली नाही. ती आता 18 सप्टेंबरला होईल. कर्नाळा बँकेच्या बोगस कर्ज प्रकरणात ईडीने विवेक पाटील यांना अटक केली होती. त्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. मात्र पनवेल न्यायालयात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पुणे येथील आर्थिक शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात अद्याप जामीन न मिळाल्याने पाटील यांचा मुक्काम अद्याप तळोजा तुरुंगातच आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या प्रतिष्ठानकडून यंदा शहरात सार्वजनिक आणि घरगुती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हजारांची बक्षिसे या स्पर्धेतील विजेत्यांना दिली जाणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कळंबोली आणि अधिक माहितीसाठी पंकज सूर्यवंशी, प्रशांत पुजारी आणि विराट पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत फाळके यांनी केले आहे. गणपती बाप्पाला मोदक प्रिय असल्याने गणेश पूजनात मोदकांना विशेष मान आणि स्थान असते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात गृहिणींना मोदक तयार करण्यासाठी वेळ अपुरा पडत असल्यामुळे गृहिणी तयार मोदकांवर भर देत आहेत. बाजारात खोबरे, मलई, चॉकलेट, आंबा, उकडी, खवा, पेढा, काजू, शुगर फ्री मोदक अशा विविध प्रकारात रुचकर मोदक उपलब्ध होत आहेत. या रेडीमेड मोदकांमुळे महिला गृहोद्योगासह बचत गटांना रोजगाराची संधी. बाजारात सध्या सेंद्रिय मोदकही विक्रीला आले आहेत. मोदकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या रासायनिक पदार्थांचा वापर केलेला नसतो. असे मोदक आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले असतात. सेंद्रिय मोदकात हापूस आंब्याच्या रसापासून बनवलेल्या मोदकांची चलती आहे, अशी माहिती महिला उद्योजिका मेघना कदम यांनी दिली आहे. कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी हनुमंत जयतू पाटील यांच्या विरोधात पोलिसांना कोणताही पुरावा सापडत नव्हता. पण बदललेल्या कपड्यांमुळे त्यांचा गेम फसला आणि त्याने घराच्या हिस्स्यासाठी आपणच हे तिहेरी हत्याकांड केल्याची कबुली दिली असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील मदन पाटील त्यांची 7 महिन्यांची गरोदर असलेली पत्नी अनिशा उर्फ माधुरी, 11 वर्षांचा मुलगा विनायक यांची डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. तिघांचेही मृतदेह फेकण्यात आले होते. या प्रकरणात हत्येमागच्या सर्व शक्यता तपासण्यात आल्या. तपास करत असताना मदन पाटील आणि त्यांचा सख्खा भाऊ हनुमंत यांच्यात घराच्या हिश्श्यावरून वाद होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी हनुमंतला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची 36 तास चौकशी केली, तरी तो गुन्ह्याची कबुली देत नव्हता. ही हत्या झाली तेव्हा आपण पोशीर येथे मामाकडे राहायला गेलो होतो, तेथून कुठे गेलो नाही असे पोलिसांना त्यांनी सांगितले. त्याचे मामा देखील हनुमंत आमच्याचकडे होता असे सांगत होते. त्यामुळे पोलीस त्याला सोडून देण्याच्या मानसिकतेत होते. दरम्यान हनुमंतने रात्री सफेद शर्ट घातला होता आणि सकाळी घरी आला तेव्हा त्याच्या अंगात वेगळा टी-शर्ट होता, अशी माहिती मिळाली. रात्री घातलेला पांढरा शर्ट कुठे आहे असे प्रश्न विचारताच तो निरुत्तर झाला. त्याचवेळी पोशीर येथे शाळेच्या आवारातील CCTV फुटेजमध्ये त्याच्या हालचाली त्याला दाखवण्यात आल्या. मग तो हादरला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. राज्यात पुन्हा महायुतीला सत्तेमध्ये आणायचे आम्हा सगळ्यांचे उद्दिष्ट आहे. एकत्रित आणि पूर्ण शक्तीने आम्ही लढणार आहोत. आमच्या सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत त्या घेऊन आम्ही जनतेसमोर जात आहोत. जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
मुंबई विमानतळावर महत्त्वपूर्ण भेट आणि चर्चा झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेचा तपशील त्यांनी रोह्यातील सुतारवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडला. यावेळी त्यांनी बिहारच्या धर्तीवर तेथील पॅटर्न राबवून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची अमित शहा यांच्याकडे राष्ट्रवादीने मागणी केल्याची बातमी समोर आली आहे. त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत जे वृत्त एका दैनिकात प्रसिद्ध झाले आहे ते अत्यंत निराधार आणि धादांत खोटे आहे. अशा पद्धतीचे मुख्यमंत्रीपदाची कोणतीच चर्चा अमित शहा यांच्याशी झालेली नाही, असे खासदार तटकरे म्हणाले आहेत. हृदयरोग, थायरॉइड यासारख्या आजाराने त्रस्त असलेले आसाराम बापू यांच्यावर माधव बागेत 12 दिवस आयुर्वेदिक उपचार सुरू झाल्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा जोधपूर कारागृहात करण्यात आली. जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना खालापूर तालुक्यातील माधवबाग निसर्ग आयुर्वेदिक उपचार केंद्र वैद्यकीय केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ते जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. 27 ऑगस्टला खालापूर तालुक्यातील कलोते येथील माधवबाग आयुर्वेदिक आणि निसर्ग उपचार केंद्रात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांची आरोग्य तपासणी केल्यावर हृदयरोग, मधुमेह, ब्लॉकेज, हायपरथायरॉइड असे आजार आढळून आल्यामुळे त्यांच्यावर दररोज पंचकर्म, आहाराचं नियोजन, हृदयरोग निदान असे उपचार करण्यात आले. भारतीय जनता पक्ष महायुतीचे सरकार असताना मुरुड तालुक्याच्या विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही. आगामी काळात मुरुडसाठी आणखी मोठा निधी प्राप्त करून देऊन विविध विकास कामे पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे दक्षिण रायगडचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी विकास कामांच्या भूमिपूजनावेळी केले. काशीद ग्रामपंचायत हद्दीत 32 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला काशीद ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष राणे, भाजपचे मुरुड तालुका अध्यक्ष शैलेश काते, महेंद्र चौलकर, महेश मानकर, गणेश कट, हरेश पाटील, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत भोईर, भाजप तालुका सरचिटणीस संदीप चिरायू, रोहन खोपकर, मेघा कुलकर्णी, शेषनाथ कानुगोजे, ग्रामपंचायत सदस्य दीपा कासार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. निसर्गरम्य वातावरणात पावसाच्या हजेरीने घरोघरी गौराईचे आगमन झाले. भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पाचे आगमन पाठोपाठ तिसऱ्या दिवशी गौराई माहेरी आली आहे. ज्येष्ठा गौरी महालक्ष्मी यांच्या आगमनाने घरोघरी चैतन्य निर्माण झाले आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला श्री महालक्ष्मी गौरीने असुरांचा वध करून आश्रयासाठी आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील जीवांना सुखी केले. त्यामुळे अखंड वैवाहिक सुखप्राप्तीसाठी महिला ज्येष्ठा गौरीची व्रत करतात, अशी कथा आहे. जांभरुख वावंडळ येथे गेली 65 वर्षे परंपरागत असलेल्या गौराईचे आगमन झाले आहे. खारघर वसाहतीमध्ये प्रवेश करण्यासाठी दुसरे प्रवेशद्वार गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर वाहनांसाठी खुले करण्यात आले. यासाठी सिडको मंडळाने सुमारे 1 कोटी रुपये खर्च केला असून यामुळे शिव पनवेल महामार्गावरून थेट कोपरा पुलावरून खारघर वसाहतीमध्ये वाहनांना शिरता येणार आहे. यापूर्वीच या ठिकाणचा पूल हा हलक्या वाहनांसाठी होता. त्यामुळे आता या ठिकाणी नवीन रुंद पूल बांधण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जात होती. खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी तात्पुरत्या स्वरूपात हा पूल कोपरा गावाजवळ बांधला होता. मात्र कायमस्वरूपी पूल बांधावा अशी मागणी नागरिकांकडून केल्यानंतर सिडको मंडळाने 22 मीटर रुंदीचा आणि 7.5 मीटर लांबीचा पूल खाडीपात्रावर उभारला. या पुलावरून अवजड वाहतूक टाळण्यासाठी हाईट गेट लावणार आहे. त्यामुळे विना अडथळा सेक्टर 12 ते सेक्टर 35 पर्यंत जाणाऱ्या या मार्गावरील प्रवास वेगाने होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे
व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली. या समितीमध्ये विशेष आमंत्रित म्हणून आमदार गणेश नाईक यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष आमंत्रितांमध्ये नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रशेखर बावनकुळे, नारायण राणे यांच्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांचा देखील समावेश आहे.